क्वेश्चन नंबर 2 काय सांगते बघा. इन अ ट्रायंगल एबीसी बी डॅश डी डॅश सी अँड बीडी इक्वल्स टू 7 बीसी इक्वल्स टू 20 देन फाइंड द फॉलोइंग रेशियोज. फर्स्ट रेशियो दिलाय एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी. सेकंड रेशियो दिला एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी आणि थर्ड रेशियो सांगितलं एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. मग आता हे तीन रेशियो आपल्याला फाइंड करायचे. माहिती दिली आपल्याकडे आणि हा ट्रायंगल दिलाय, त्याची फिगर आहे आपल्याकडे. ट्रायंगल एबीसी असा ट्रायंगल दिलाय, त्याच्यामध्ये एडी ही एक बाजू घेतली आणि आपल्याकडे परत इथं विचारलेले तीन ट्रायंगल्स कुठले आहेत बघा. पहिल्यांदा ट्रायंगल आपल्याकडे कुठला आहे एबीडी, नंतर एडीसी. मग कुठे आहे हा एबीडी, हा एडीसी तयार झालाय. त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस विचारलंय एबीडी आणि एबीसी, मग एबीडी आणि हा एबीसी तयार झालाय आणि शेवटी विचारलाय एडीसी आणि एबीसी. मग एडीसी आणि एबीसी या एका ट्रायंगल मध्ये त्या बाजू एडी मुळे तयार झालेल्या तीन ट्रायंगल्सचा आपल्याला रेशिओ घ्यायचा. आता आपण शिकताना सगळ्यात पहिल्यांदा हे शिकलो होतो की आपल्याकडे ट्रायंगल्सचे एरियाचे रेशिओ येतात, हे की नाही. द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल घेतला होता आपण. त्याच्यामध्ये टू डिफरंट ट्रायंगल्स घेतले. टू डिफरंट ट्रायंगल्स मध्ये डिफरंट बेस डिफरंट हाईट घेतला होता. परत सेम बेस असणारे घेतले, सेम हाईट असणारे घेतले. मला त्या पद्धतीनं या ट्रायंगल मध्ये, या दिलेल्या ट्रायंगल्स मध्ये आपल्याला काय करता येईल जेणेकरून की मला हे रेशिओ फाइंड करायचं. आता सरळ सरळ जर बघितलं तर आपल्याला सहज दिसत आहे की ट्रायंगल एबीडी, ट्रायंगल एडीसी किंवा ट्रायंगल एबीसी असला काय, मी जर पॉइंट ए मधनं त्याची अपोजिट साइड बीसी किंवा बीडी किंवा डीसी कन्सिडर करा, इथं जर एक परपेंडिक्युलर टाकला तर ही त्याची हाईट होती. ठीक आहे. मग ही हाईट जर आपण कन्सिडर केली तर ही हाईट कॉमन होती आपल्याकडे प्रत्येक ट्रायंगलसाठी. बघा ट्रायंगल एबीडी साठी हाईट कॉमन आहे, म्हणजे तीच हाईट आहे. एबीसी साठी तीच हाईट आली, ट्रायंगल एडीसी साठी सुद्धा तीच हाईट आली. म्हणजे इथं प्रत्येक ठिकाणी येणारी हाईट जी आहे तिन्ही ट्रायंगल साठी कॉमन आहे. म्हणजे हे सगळे ट्रायंगल्स आपल्याकडे कॉमन हाईटचे असणार आहेत. ठीक आहे, इक्वल हाईटचे असणार आहेत. मग आता त्यानुसार याचं जर आपण सोल्युशन घ्यायचा प्रयत्न केला की एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी, तर डायरेक्ट मी याचं सोल्युशन लिहितोय एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी जर आपण कन्सिडर केला तर इथं काय येतो एबीडी. बघा कुठे हा एबीडी, ह्या एबीडी मध्ये ही हाईट आहे कॉमन. नंतर एडीसी कुठे आहे, हा एडीसी, ह्या ट्रायंगल एडीसी साठी सुद्धा हाईट कॉमन आहे. मग एबीडी मधला बेस बीडी आणि एडीसी मधला बेस डीसी, हा एक बेस घ्यायचा आणि हा एक बेस घ्यायचा. हे दोन्ही बेस घ्यायचे आपल्याला. मग इथे आपल्याकडे येणार आहे बीडी अपॉन डीसी हा रेशिओ. ठीक आहे, बीडी अपॉन डीसी. मग बीडी किती आहे आणि डीसी किती आहे, तर बीडी आपल्याकडे 7 दिलाय आणि हा डीसी जो आहे तो डीसी कसा आहे माझ्याकडे, हा डीसी जो आहे हा डीसी हा पूर्ण बीसी मधनं बीडी वजा करायचा. मग हा बीसी मायनस बीडी होतो. मग इथं मी घेतला 7 आणि खाली घेतला 20 मायनस 7. त्याचा आन्सर आपल्याला मिळतोय फायनल 7/13. सॉरी 7/13. ठीक आहे, हे झालं त्याचं फायनल आन्सर. सेकंड नंबरचा रेशिओ आपल्याला फाइंड करायचा. सेकंड वन रेशिओ आहे आपल्याकडे एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. बर, आता एबीडी साठी आपल्याकडे हाईट एच आहे, तसंच एबीसी साठी सुद्धा आपल्याकडे हाईट एचच आहे. दोन्हीसाठी हाईट कॉमन आहे. मग मी इथं परत आता लिहिताना लिहितोय याचा बेस घेतला बीडी आणि एबीसीचा बेस घेतला बीसी. बीडी ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 7 आणि बीसी ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 20. मग इथे रेशिओ तयार झाला आपल्याकडे 7/20. सेम नंबर थर्ड साठी आपल्याकडे एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी दिलाय. म्हणून इथे मी घेतोय एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. मग एडीसी साठी आलेला बेस आहे आपल्याकडे डीसी अपॉन एबीसी साठी आलेला बेस आहे आपल्याकडे बीसी. डीसी ची व्हॅल्यू आपण काढली. डीसी ची व्हॅल्यू काय, बीसी मायनस बीडी अपॉन बीसी किती आहे 20. मग 20 मायनस 7 अपॉन 20 केला तर हा येतो 13/20. ठीक आहे, या पद्धतीनं आपल्याला ह्या तीनही रेशिओची किंमत फाइंड करता येते ह्या दिलेल्या ट्रायंगल नुसार, कारण हे तीनही ट्रायंगल आपल्याकडे कॉमन हाईटचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. The ratio of areas of two triangles with equal heights is 2:3. बरोबर, क्वेश्चन व्यवस्थित वाचा. द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स, त्यांच्या एरियाचा रेशिओ ऑलरेडी दिलाय पण ते दोन्ही इक्वल हाईट्स आहेत, तो आहे 2:3. इफ बेस ऑफ द स्मॉलर ट्रायंगल इज 6 सेंटीमीटर देन व्हॉट इज द करस्पॉन्डिंग बेस ऑफ द बिगर ट्रायंगल. मग आता इथं आपल्याकडे दोन ट्रायंगल्स आहेत, एक स्मॉलर ट्रायंगल एक बिगर ट्रायंगल, असं आपल्याला कन्सिडर करायचं आहे. आणि द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्सचे रेशिओ दिले. मग इथं सरळ सरळ आपण काय करणार, माझ्याकडे दोन ट्रायंगल्स दिलेत ना, मी सुरुवातीला इथे लिहून घेऊ. द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स
टू ट्रायंगल्स इज 2:3 असं दिलेलं आहे. मग याला मी आता सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहून घेणार. देअरफॉर मी लिहिणार A1:A2 विच इज इक्वल्स टू 2:3 दॅट इज A1 by A2 इक्वल्स टू 2/3 असं आपण लिहिलं एरिया 1 आणि एरिया 2. पण हे कसे आहेत आपल्याकडं इक्वल हाईटचे ट्रायंगल आहेत. कसे आहेत इक्वल हाईटचे ट्रायंगल. मग आता आपल्याकडे इक्वल हाईटच्या ट्रायंगल साठी जर घेतला बरोबर तर रेशिओ काय येईल आपल्याकडं हे बघा. आता द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स साठी येणारा रेशिओ आपण ऑलरेडी फाइंड केलेला आहे इक्वल हाईट्स. त्याच्यामध्ये येतो आपल्याला A1/A2 इज इक्वल्स टू B1 by B2 असं कन्सिडर करूया आपण. ठीक आहे B1 by B2. नाव आता इथं आपल्याला काय करायचं ह्या दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये द बेस ऑफ स्मॉलर ट्रायंगल B1 कन्सिडर करायचा. तो किती येतो आपल्याकडं 6 सेंटीमीटर. अँड बेस ऑफ बिगर ट्रायंगल जर आपण घेतला तर हा बेस ऑफ बिगर ट्रायंगल आपल्याकडे B2 आहे आणि त्याला आपण X समजायचं. आता यांना सोडवायचंय तर मग यांना सोडवण्यासाठी मी काय करतो हा जो रेशिओ आहे आपल्याकडचा A1/A2 B1 by B2 हा कशाचा आहे तर रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स आहे. मग इक्वल हाईट्सच्या रेशिओ मध्ये आपल्याला कुणाचा रेशिओ मिळणार आहे इक्वल हाईट असतील ट्रायंगलच्या तर आपल्याला मिळतो त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसचा रेशिओ. म्हणून A1/A2 इक्वल्स टू B1 by B2 आहे. इथं A1/A2 ची व्हॅल्यू ऑलरेडी 2:3 आहे आणि B2च्या किमतीमध्ये आपल्याला B2 फाइंड करायचा आहे कारण तो बिगर ट्रायंगल आहे. आपल्याला इथे विचारलंय की आपल्याला बेस फाइंड करायचा आहे ऑफ द बिगर ट्रायंगल. मग त्यानुसार मी हा रेशिओ घेतोय. देअरफॉर मी इथं लिहितो डायरेक्ट A1/A2 इज इक्वल्स टू B1 by B2 असं घेतलंय आपण. देअरफॉर A1/A2 ची व्हॅल्यू इथं 2:3 दिलेली. मग 2:3 घेतली इक्वल्स टू B1 ची व्हॅल्यू इथं दिलेली आपल्याला 6 आणि B2 ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची जी आपण इथं X नावानं दाखवली. मग इथं जर मी X लिहिला तर काय होतंय बघा. सो 2 into X होईल इक्वल्स टू 6 into 3 होईल. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचे. फक्त X ची व्हॅल्यू फाइंड करायची 6 into 3/2 अगेन 2 1 2 2 3 6. सो X इक्वल्स टू 3 into 3 X इक्वल्स टू किती आला 9. मग इथं बेस ऑफ बिगर ट्रायंगल काय आहे बेस ऑफ बिगर ट्रायंगल इज 9 सेंटीमीटर. हे आपल्याकडचं राहील फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय दिलंय इन फिगर अँगल ABC अँगल DCB इज 90 डिग्री. इथं दिसतंय आपल्याला फिगर मध्ये अँगल ABC आणि अँगल BCD किंवा DCB हा 90 अंशाचा राईट अँगल अगोदरच मेन्शन केलं. त्याच्यानंतर AB ची लेंथ दिली 6 आणि DC ची लेंथ दिली 8. आता यानुसार काय फाइंड करायचं आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DCB हे आपल्याला इथं फाइंड करायचं आहे. आता हे फाइंड करत असताना याचं ज्यावेळेस आपण सोल्युशन घेणार मग आता याचं सोल्युशन घेत असताना आपण काय करतो सगळ्यात पहिल्यांदा बघा तुमच्याकडं ABC आणि DCB 90 अंशाचे दोन ट्रायंगल्स आहेत. मग एरिया ऑफ ट्रायंगल ABC आपण एरिया ऑफ ट्रायंगल DCB काढायचं डायरेक्ट आपण इथं फाइंड करू शकतो. काय होत आहे ट्रायंगल ABC मध्ये आणि ट्रायंगल DCB मध्ये किंवा BCD मध्ये तुमचा हा बेस BC इथं तुमचा AB परपेंडिक्युलर BC आला इकडे DC परपेंडिक्युलर BC आला आणि BC दोन्ही ट्रायंगल मध्ये म्हणजे नाव जर बघितलं तर ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल DCB अशी दोन ट्रायंगल्स बघितली तर दोघांमध्ये BC हा बेस कॉमन येतो. हा त्यांचा बेस आहे. ठीक आहे. मग आपल्याकडे तर रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स कुठले टू ट्रायंगल्स होतात आपल्याकडे कॉमन बेस असणारे. मग कॉमन बेस असणारे दोन ट्रायंगल्स असतील तर त्यांचा रेशिओ काय येतो हे आपल्याला माहिती आहे. मग आता इथे मी लिहितो डायरेक्ट काय लिहितो बघा एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DCB इज इक्वल टू डायरेक्ट मेन्शन करतोय मी AB अपॉन DC आणि याला रिझन लिहितो द ट्रायंगल्स having common base. दोन्ही ट्रायंगलला एकच बेस आहे तो कॉमन आहे. तो कॉमन बेस असल्यामुळे आपण त्याच्या करस्पॉन्डिंग हाईट्सच्या रेशिओ मध्ये घेत असतो. जसं आपण इकडे बघितलं होतं सुरुवातीला की A1/A2 इक्वल्स टू B1 by B2 असेल तर तिथे H1 इज इक्वल्स टू H2 असतो हे आपण कन्सिडर केलं होतं. नंतर आपण बघितलं की A1/A2 असेल आणि हा H1 अपॉन H2 असेल तर तिथं काय असतो आपला बेस कॉमन असतो B1 आणि B2 असतो हे आपण सुरुवातीला पाहिलं होतं. आता त्या अनुषंगाने आपण काय करायचंय ह्या दोन फॉर्म्युल्यानुसार आपल्याकडे आलेला हा जो आहे A1/A2 तो हाईटच्या करस्पॉन्डिंग हाईटच्या रेशिओ मध्ये घ्यायचा. मग AB आणि DC ची व्हॅल्यू आपण दिली. देअरफॉर इथं डायरेक्ट लिहितो मी एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल
DCB इज इक्वल्स टू AB बाय DC. AB ची किंमत आहे 6, DC ची किंमत आहे 8. आता 6/8 आहे, याला सिम्प्लिफाय करतात आहे. याला सिम्प्लिफाय करून जर घेतला आपण तर येतो 3:4 है ना. दोन भाग घ्यायचे आहे. 3/6 Therefore एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल DCB हा आपल्याला मिळतो 3/4. हे होते आपलं फायनल आन्सर. सोपं आहे, फक्त आपल्याला ही रेशो माहित असली पाहिजे. आता आहे क्वेश्चन नंबर 5. तर क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय सांगितलं, इन फिगर PM 10 सेंटीमीटर, एरिया ऑफ ट्रायंगल PQS चा एरिया दिलाय 100 स्क्वेअर सेंटीमीटर, एरिया ऑफ ट्रायंगल QRS चा एरिया दिलाय 110 स्क्वेअर सेंटीमीटर. देन फाइंड NR. म्हणजे डायरेक्ट आपण फिगरला जर बघितलं, ऑब्झर्व केलं तर PQS हा ट्रायंगल जो दिलाय आपल्याला त्याचा एरिया 100 स्क्वेअर सेंटीमीटर दिलाय, त्याची हाईट PM दिली, ज्याची आपल्याला लेंथ दिली आहे 10 सेंटीमीटर. मग इथं PQS मध्ये PM परपेंडिक्युलर QS घ्यायचा, म्हणजे QS त्याचा बेस झाला. नंतर ट्रायंगल SQR किंवा QRS जो आहे खालच्या बाजूचा ट्रायंगल, त्या ट्रायंगल मध्ये पण बघा तुम्ही NR परपेंडिक्युलर ऑन QS आला, म्हणजे परत इथं QS हा बेसच आला. दोन्ही ट्रायंगल मध्ये आपल्याकडे कॉमन बेस मिळतं. म्हणून सुरुवातीला मी इथं लिहित असताना असं लिहितो, इन अ ट्रायंगल PQS मध्ये मी लिहिलं डायरेक्ट PM परपेंडिक्युलर QS अँड दुसरा ट्रायंगल इन अ ट्रायंगल QRS अगेन NR परपेंडिक्युलर QS. Therefore triangle PQS and triangle QRS having common base. Therefore area of a triangle PQS upon area of a triangle QRS. आपल्याला माहिती आहे की त्याचं कॉमन बेस असेल तर त्यांच्या हाईटचा रेशो घ्यायचा, डायरेक्ट रेशो घ्यायचा. PQS आणि QRS चा एरिया घेतला, इथं लिहिला मी PM अपॉन NR. मग रिझल्ट ट्रायंगल हॅव्हिंग कॉमन बेस. दोघांमध्ये एकच बेस आहे कॉमन, त्याच्यामुळे आपण कॉमन बेस घेतलाय. आता मी काय करणार, एरिया ऑफ ट्रायंगल PQS ची व्हॅल्यू किती आहे 100, ही एरिया ऑफ ट्रायंगल PQS च्या जागेवर लिहिणार. एरिया ऑफ ट्रायंगल QRS ची आहे 110, ती त्याच्या जागी लिहा. PM ची व्हॅल्यू दिली आहे 10 आणि NR ची फाइंड करायची. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचंय. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 100 इंटू NR इक्वल्स टू 10 इंटू 110. मग NR ची व्हॅल्यू काढायची. Therefore NR इक्वल्स टू 10 इंटू 110 अपॉन 100. मग काय होतंय, इथला एक 0 ह्या 0 सोबत कॅन्सल, इथला 0 इथल्या 0 सोबत कॅन्सल, राहिला फक्त 11. म्हणून NR ची व्हॅल्यू किती आली, NR इक्वल्स टू आला 11. युनिट काय दिलंय सेंटीमीटर, लिहून टाका. NR इक्वल्स टू 11 सेंटीमीटर. हे झालं सोपं. इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला याचं कॅल्क्युलेशन करता येते. समजताय.